नमस्कार. नागपुरी मेजवानी बघणाऱ्यांना पौर्णिमाचा खूप मनापासून नमस्कार. अख्ख्या महाराष्ट्राचा आवडता गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. छान गुबगुबीत मऊसूत अशी पुरणपोळी बनवणं तसं कौशल्याचं काम आहे. सणावाराला किंवा पाहुणे आले म्हणजे आपण पुरणाचा घाट घालतोच. आज मी तुम्हाला पुरणाची पोळीच दाखवणार आहे. पुरण करत असताना मी त्यात एक असा जिन्नस घालणार आहे की ज्यामुळे पुरणाची चव खूप वाढते. चला मग करूया पुरणाची पोळी. पुरण करण्यासाठी मी 1 पेला एवढी चण्याची डाळ घेतली आहे. त्यात मी 1 टेबलस्पून एवढे तांदूळ घालत आहे. अर्धी वाटी काजू घालत आहे. काजूचे बारीक तुकडे करून घातले आहे. काजू घातल्यामुळे पुरणाला खूप छान चव येते. हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं. आता मी यात 3 पेले पाणी घालत आहे. मी कट वगैरे करणार नाही आहे, त्यामुळे पाणी बेताने घातलं आहे. थोडीशी हळद आणि मीठ घालायचं. हळदीने पुरणाला छान गोल्डन रंग येतो. आणि ही डाळ मी मध्यम आचेवर 5 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेतली. डाळ अगदी छान शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता किती मऊसूत अशी शिजलेली आहे. डाळ व्यवस्थित शिजली की पुरणही छान मऊसूत असं तयार होतं. ही डाळ मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे. डाळीमध्ये जर थोडंसं पाणी असेल तर ते निथळून घ्यायचं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डाळ गाळणीवर घोटूनही बारीक करू शकता. अगदी छान अशी फाईन पेस्ट मी करून घेतलेली आहे. हे बघा, इतकं बारीक आपल्याला वाटायचं आहे म्हणजे पुरण छान तयार होतं. ही वाटलेली डाळ मी आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये काढत आहे. तुम्ही कुठलंही जाडबुडाचं पॅन वापरू शकता. वाटलेली डाळ पॅनमध्ये घातल्यावर थोडीशी परतून घ्यायची. आणि आता यात 1 पेला बारीक केलेला गूळ घालायचा. 1 पेला डाळीसाठी मी 1 पेला गूळ घालत आहे. तुम्ही गुळाऐवजी साखर देखील घालू शकता. साखरेचं प्रमाणही 1 पेलाच ठेवायचं, म्हणजे 1 पेला डाळीसाठी 1 पेला साखर घ्यायची. गुळाचं साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता आपल्या चवीनुसार. छान मंद आचेवर हे पुरण घोटत राहायचं. याला सतत घोटत राहायचं म्हणजे ते बुडाला लागत नाही. पुरण आता बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे. यात मी थोडी वेलची पावडर घातली आहे आणि थोडीशी जायफळाची पावडर घालत आहे. जायफळ पावडर घातल्यामुळे पुरणाला सुगंध तर छान येतोच, पण पुरण पचायलाही हलकं होतं. पुरण व्यवस्थित शिजलं की नाही हे कळण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. पुरण असं पॅनमध्ये मधोमध जमा करायचं आणि चमचा त्यात उभा ठेवायचा. चमचा जर पडला नाही तर समजायचं पुरण छान शिजलं आहे. शिजलेलं पुरण एका पातेल्यात काढून घ्यायचं आणि ते गार करून घ्यायचं. आता पोळीसाठीची कणिक भिजवायची आहे. त्यासाठी मी 1 पेला कणिक बारीक गाळणीने गाळून घेतली आहे. मी फक्त कणिकच वापरणार आहे. मैद्याचा वगैरे वापर अजिबात करणार नाही आहे. यात थोडीशी हळद घालायची. हळद घातल्यामुळे पोळीला छान गोल्डन कलर येतो. थोडंसं मीठ घालायचं आणि 1 टेबलस्पून एवढं तेलाचं मोहन घालायचं. हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं. मोहन पिठाला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे. पिठाची आता छान मूठ तयार होत आहे, म्हणजे मोहन पिठाला अगदी व्यवस्थित लागलेलं आहे. हे आता आपल्याला पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. पुरणपोळीसाठीची कणिक ही थोडी सैलसर भिजवावी लागते. जेवढा नरम पुरणाचा गोळा असेल तेवढीच नरम ही कणिक असली पाहिजे, म्हणजे पोळी अगदी व्यवस्थित लाटली जाते आणि अजिबात फुटत नाही. यात लागेल तसं पाणी ॲड करत छान मऊसूत अशी कणिक भिजवायची. कणिक व्यवस्थित भिजवून झाली की अशी हाताची मूठ करून हिला छान चुरून घ्यायचं, म्हणजे ती छान व्यवस्थित मुरते आणि पोळी छान लाटली जाते. आता ही व्यवस्थित भिजवली गेली आहे. ही आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायची आहे. कणिक मुरेपर्यंत पुरण देखील गार होतं. मी कणकेचे आणि पुरणाचे असे गोळे करून ठेवले आहेत. पोळी लाटण्यापूर्वी मी पोळपाटाला असा कपडा बांधून घेतला कॉटनचा. त्यावर मी आता थोडंसं पीठ पसरवत आहे. असं केल्याने पोळी सरसर लाटली जाते.
वरून लावण्यासाठी मी तांदूळ पिठी वापरत आहे. आता कणकेचा गोळा घेऊन तो सुद्धा पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि त्याला असा वाटीचा आकार द्यायचा. असा वाटीचा आकार दिल्याने पुरण त्यात अगदी व्यवस्थित भरता येतं. आता यात पुरणाचा गोळा ठेवायचा. पुरणाचा गोळा कणकेच्या गोळ्यापेक्षा दुप्पट असला पाहिजे. असं थोडंसं दाबून दाबून भरायचं आणि वरून अगदी व्यवस्थित बंद करायचं. छान व्यवस्थित असं सील केलं की पोळी फुटण्याचे चान्सेस कमी राहतात. आता या गोळ्याला आपण थोडंसं दाबून घेणार आहोत. अशा प्रकारे दाबून घेतल्याने पुरण पोळीमध्ये एकसारखं पसरतं. आता या गोळ्याला पुन्हा एकदा थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने हे लाटायचं आहे. अजिबात दाब देऊन लाटायचं नाही, अगदी हलक्या हाताने लाटायची पोळी. पोळी सर्व बाजूंनी अगदी एकसारखी लाटली गेली पाहिजे, म्हणजे ती खूप सुंदरही दिसते आणि छान फुगते देखील. आता ही अगदी छान लाटून तयार झालेली आहे. पोळी भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. एका बाजूनी ही थोडीफार होत आली की मग हिला पलटवायची. एका बाजूने पलटवून झाल्यावर वरच्या बाजूने असं तूप सोडायचं. अगदी व्यवस्थित तूप लावून घ्यायचं. आता ही पोळी छान फुगायला लागलेली आहे. पोळी सर्व बाजूंनी अगदी व्यवस्थित लाटली गेली की ती छान फुगते. बघा किती छान फुगली आहे ही पोळी. आता हिला पलटवून घेऊया. एका बाजूने ही पोळी छान खमंग झालेली आहे. या बाजूने सुद्धा छान तूप लावून घ्यायचं. दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. गरमागरम अशी पुरणाची पोळी आता तयार झालेली आहे एन्जॉय करण्यासाठी. होळी दिवाळीचं निमित्त असू देत किंवा घरी पाहुणे येऊ देत, अशी माझ्या पद्धतीची पुरणपोळी तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हालाच नाही तर घरात सगळ्यांना खूप आवडेल. विदर्भात पुरणपोळी तुपासोबत खाल्ली जाते, पण तुम्ही दुधासोबत, आमरसासोबत किंवा खिरीसोबत देखील खाऊ शकता. तेव्हा ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आवडली तर लाईक, शेअर, कॉमेंट करा. माझं चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.